तुमच्या मूळ कुंडलीत चंद्र ज्या राशीत विराजमान आहे त्या राशीचा स्वामी हा तुमचा राशी स्वामी असतो। अर्थात ती तुमची चंद्र रास असते। त्या राशीचा प्रभाव हा तुमच्यावर सर्वात जास्त असतो। त्या प्रभावानुसार तुमचे स्वप्न बदलतात। स्वप्नांची दिशा देखील बदलते। पृथ्वीवर जन्मलेल्या प्रत्येक मनुष्याची काही स्वप्न असतात। किंबहुना स्वप्न बघण्याचं एक खूप मोठं वरदान मनुष्याला परमेश्वराने दिलेलं आहे आणि स्वप्नांना पूर्ण करण्याची क्षमता देखील प्रत्येकाला दिलेली आहे। आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर प्रत्येक वळणावर एक नवीन स्वप्न जन्म घेत असतं। त्या स्वप्नाच्या पूर्तीसाठी आपण कार्य देखील करत असतो। मग स्वप्न दिली, इच्छा दिली, मात्र त्यांच्या पूर्तीसाठी काय? तर परमेश्वर आपल्या कार्यात कधीही चूक करत नाही। तो कधीही विसरत नाही। परमेश्वराने स्वप्नपूर्तीसाठी देखील आपल्याला काही गोष्टी सूचित केलेल्या आहेत, जे आपल्या ऋषीमुनींनी ज्योतिषशास्त्र निर्माण करताना आपल्या कुंडलीत दाखवलेले आहे। कुंडलीमध्ये स्वप्नपूर्तीचं एक स्वतंत्र स्थान त्यांनी निर्माण केलेलं आहे। आपण फक्त ते स्थान वाचलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे। नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं स्वागत करते। आपण अत्यंत वेगळ्या व महत्त्वाच्या विषयावर संवाद साधत आहोत। तो विषय म्हणजे माझी स्वप्नपूर्ती कशी होईल। खरं तर हा प्रश्न मनुष्य जीवनामध्ये प्रत्येकालाच पडलेला असतो। आयुष्याच्या प्रत्येक वळणावर नवीन स्वप्न बघितली जातात। स्वप्नांची व्यापकता देखील वाढत जाते। त्यांना पूर्ण करण्यासाठी मनुष्य परिश्रम देखील करत असतो। म्हणून हा विषय सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि त्यामुळेच आपण चर्चेसाठी या विषयाची निवड केली। यात मी तुम्हाला स्वप्नपूर्ती कशी होईल, त्यासाठी परिश्रमासह तुम्हाला काय करावं लागेल हे राशीनुसार सांगत आहे। आजच्या भागात तूळ, वृश्चिक आणि धनु या 3 राशींचा अभ्यास करणार आहोत। म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका। तसंच ही माहिती आवडल्यास व्हिडिओला शेअर नक्की करा, जेणेकरून ते इतरांपर्यंत पोहोचू शकेल। पत्रिकांचा अभ्यास करीत असताना, कुंडलीचा अभ्यास करीत असताना आपण सातत्याने विविध गोष्टी पाहतो। म्हणजे जातकाचं व्यक्तिमत्व, शिक्षण, करिअर, विवाह, संतती, पैसा अशा सर्व गोष्टींचा आपण अभ्यास करत असतो। मात्र आपल्या पत्रिकेत स्वतंत्रपणे असं एक स्थान देखील असतं, जे आपल्याला स्वप्न कुठून पूर्ण होतील हे दाखवत असतं। स्वप्न प्रत्येकाचे वेगळे असतात। व्यक्तीनुसार, राशीनुसार ते बदलतात। आपण नेहमीच म्हणतो की व्यक्तीवर सगळ्यात जास्त प्रभाव हा राशीचा होत असतो। त्यामुळे मूळ कुंडलीत चंद्र ज्या राशीत विराजमान आहे त्या राशीचा स्वामी हा तुमचा राशी स्वामी असतो। अर्थात ती तुमची चंद्र रास असते। त्या राशीचा प्रभाव हा तुमच्यावर सर्वात जास्त असतो। त्या प्रभावानुसार तुमचे स्वप्न बदलतात। स्वप्नांची दिशा देखील बदलत असते। पृथ्वीवर जन्मलेल्या प्रत्येक मनुष्याची काही स्वप्न असतात। किंबहुना स्वप्न बघण्याचं एक मोठं वरदान मनुष्याला परमेश्वराने दिलेलं आहे। स्वप्नांना पूर्ण करण्याची क्षमता देखील प्रत्येकाला दिलेली आहे। आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर प्रत्येक वळणावर एक नवीन स्वप्न जन्म घेत असतं। त्या स्वप्नांच्या पूर्तीसाठी आपण कार्य देखील करत असतो। मग स्वप्न दिली, इच्छा दिली, मात्र त्यांच्या पूर्तीसाठी काय? तर परमेश्वर आपल्या कार्यात कधीही चुकत नाही। तो कधीही विसरत नाही। परमेश्वराने स्वप्नपूर्तीसाठी देखील आपल्याला काही गोष्टी सूचित केलेल्या आहेत, जे आपल्या ऋषीमुनींनी ज्योतिषशास्त्राचं निर्माण करताना आपल्या कुंडलीतच दाखवल्या आहेत। कुंडलीमध्ये स्वप्नपूर्तीचं एक स्वतंत्र स्थान त्यांनी निर्माण केलं। आपण फक्त ते स्थान वाचलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे। ज्योतिष अभ्यासक या नात्याने आपण दिवसभर विविध पत्रिकांचा अभ्यास करीत असतो। अभ्यास करीत असताना एक दिवस अचानकपणे माझ्या लक्षात आलं की स्वप्न पूर्ण करण्यासाठी देखील कुंडलीमध्ये एक स्वतंत्र स्थान निर्माण करण्यात आलेलं आहे, ज्याला आपण एकादश किंवा लाभस्थान म्हणतो। तेच स्वप्नपूर्ती व इच्छापूर्तीचं स्थान देखील आहे। त्यानुसार पुढे अभ्यास करत असताना अनेक गोष्टी माझ्या लक्षात आल्या। म्हणून मी हे व्हिडिओ बनवायला घेतले, जेणेकरून ज्योतिषप्रेमी आपल्या स्वप्नांची पूर्ती अधिक चांगल्या पद्धतीने करू शकतील आणि आपण ते राशीनुसार समजून घेऊया। तूळ रास, सर्वप्रथम तूळ राशीच्या दृष्टीने विचार केला असता तुमच्यासाठी सूर्यदेव महत्त्वपूर्ण ठरतात। तूळ राशीच्या लाभस्थानात सूर्यदेवांची सिंह रास येते। त्यामुळे
सूर्यदेव हे तुमच्यासाठी स्वप्नपूर्तीचे स्वामी आहेत. सूर्यदेवांना ग्रहांचा राजा म्हटलं जातं. राजा जेव्हा स्वतः तुमचं स्वप्न पूर्ण करतो तेव्हा तुम्ही देखील त्यासाठी काही गोष्टी करणं अपेक्षित असतं. त्यासाठी आपल्या शास्त्रांमध्ये काही उपाय सांगण्यात आलेले आहेत. त्यानुसार तूळ राशीसाठी सगळ्यात सोपा उपाय म्हणजे तुम्ही दररोज सूर्याला अर्घ्य द्यायला हवं. अर्घ्य देत असताना सूर्यदेवांचा अत्यंत सोपा मंत्र म्हणजे ओम गृहिणी सूर्याय नमः या मंत्राचं पठण करायला हवं. हे सर्व करत असताना तुम्ही मनामध्ये आपल्या स्वप्नांचं स्मरण देखील करायला हवं. दररोज सकाळी सूर्यदेवाला अर्घ्य देणं, उगवत्या सूर्याला नमस्कार करणं या गोष्टी आपल्या संस्कृतीतच सांगितलेल्या आहेत. त्यामुळे या उपायाचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील. पुढील महत्त्वपूर्ण विषय म्हणजे ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य किंवा रवी हा वडिलांचा देखील कारक असतो. तुमच्या मनात एखादी इच्छा निर्माण झाली की आपण एखादं घर घ्यावं, स्वतःची वास्तू निर्माण करावी, तर ते तुमचं स्वप्न तुम्ही सर्वप्रथम आपल्या वडिलांना सांगा. केवळ घरच नव्हे तर तुमचं जे काही स्वप्न असेल ते तुमच्या वडिलांना सांगा. तुमच्या त्या स्वप्नांचा वडिलांना देखील स्वाभाविकपणे आनंद होईल. त्यावर ते तुम्हाला मार्गदर्शन करू शकतात. त्यावर तुमची सकारात्मक चर्चा घडून आली तर तेथून तुम्ही स्वप्नपूर्तीच्या दिशेने 2 पाऊल पुढे सरकतात आणि एक दिवस ते तुमचं स्वप्न पूर्ण होतं. पुढील उपाय म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त पांढऱ्या रंगाचा उपयोग करायला हवा. म्हणजे पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करू शकतात. तुम्ही जिथे काम करतात तिथे देखील तुम्ही पांढरा रंग जास्तीत जास्त उपयोगात आणू शकता. याशिवाय सरकार विरोधात कधी चुकीचं वक्तव्य करू नये, कारण तुमच्या स्वप्नपूर्तीचे अधिपती रविदेव आहे, जे सत्तेचे, सरकारचे, राजाचे देखील कारक आहेत. एकंदरीत तुमची वागणूक सकारात्मक ठेवा. सगळ्यांना सोबत घेऊन चला. तुमचं स्वप्न एक दिवस नक्की पूर्ण होईल, कारण सूर्यदेव स्वतः तुमची स्वप्नपूर्ती करतात आणि म्हणून तुम्ही हे उपाय नक्कीच केले पाहिजे. वृश्चिक राशीच्या दृष्टीने विचार केला असता तुमच्यासाठी बुधदेव महत्त्वाचे ठरतात, कारण तुमच्या लाभस्थानात बुधदेवांची कन्या रास येते. त्यामुळे बुधदेव तुमच्यासाठी स्वप्नपूर्तीचे स्वामी ठरतात. जसं आपल्याला माहिती आहे की बुधदेव हे बुद्धीचे, व्यापाराचे, व्यवसायातून धनलाभ प्राप्त करण्याचे, धनसंचयाचे कारक आहेत. या सर्व गोष्टी त्यांच्या अखत्यारीत येतात. असे बुधदेव स्वतः तुमचे स्वप्न पूर्ण करीत असतात. मात्र त्यासाठी तुम्ही देखील परिश्रमासह काही गोष्टी करायला हव्यात. आपली स्वप्नपूर्ती लवकर घडून यावी म्हणून तुम्ही देखील उपाय केले पाहिजे. त्यातील पहिला सोपा उपाय म्हणजे तुम्ही आपल्या भाचे मंडळीशी नातं समृद्ध करा. त्यांची काळजी घ्या. लहान मुलांशी प्रेमाने वागा. त्यांना रागवू नका. मारझोड तर अजिबात करू नका. त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा संताप करू नका. मग ती मुलं कोणतीही असो. मग ती मुलं तुमच्या घरातील असो, शेजारील असो किंवा रस्त्यावरची असो. लहान मुलांशी तुम्ही जेवढं प्रेमाने वागाल तेवढी तुमची स्वप्न लवकर पूर्ण होतील. याशिवाय प्रवास करणं देखील तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण असतं. मंत्राच्या बाबतीत सांगायचं झाल्यास बुधदेव तुमच्या स्वप्नपूर्तीचे स्वामी आहेत. त्यानुसार तुम्ही बुधाचा ओम ब्राम ब्रीम रोम सह बुधाय नमः या बीजमंत्राचा जाप करायला हवा. जाप करून झाल्यानंतर आपल्या स्वप्नांचं स्मरण करा. हा उपाय तुम्ही सातत्याने करीत राहिलात तर एक दिवस तुमची स्वप्नपूर्ती नक्कीच घडून येईल. अर्थात स्वप्नपूर्ती लगेचच होणार नाही, मात्र स्वप्नाच्या व्याप्तीनुसार 2-4 महिन्यात तुमची स्वप्नपूर्ती नक्कीच होऊ शकते. या उपायाचा तुम्हाला शुभ प्रभाव प्राप्त झाला, तुमची स्वप्नपूर्ती घडून आली तर कमेंट्सच्या माध्यमातून तुमचा अनुभव आमच्यापर्यंत पोहोचवायला विसरू नका. धनुराशीच्या दृष्टीने विचार केला असता तुमच्यासाठी शुक्रदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण धनुराशीच्या लाभस्थानात शुक्रदेवांची तूळ रास येते. त्यानुसार शुक्रदेव तुमच्यासाठी स्वप्नपूर्तीचे कारक ठरतात. शुक्रदेव तुम्हाला पद, प्रतिष्ठा, पैसा देतात. प्रत्येक गोष्टीत यश देतात. मात्र त्यासाठी तुम्ही आपल्या जोडीदाराशी सन्मानाने वागलं पाहिजे. स्वतःचा सन्मान करीत असताना तुम्ही आपल्या जोडीदाराशी देखील सन्मानाने वागलं पाहिजे. आम्ही अनेक वेळा
धनु जातकांना सांगतो की बायकोला घरात देखील चप्पल घालायला द्या किंवा तिची छोटे छोटे स्वप्न पूर्ण करा. तुमचं आयुष्य यशस्वी होईल, तुमचं मोठं स्वप्न पूर्ण होईल. तसंही आपल्याला हे माहीत आहे की दिल्यानंतर आपल्यालाही मिळतं. आपण जे देतो त्याच्या कितीतरी पटीत आपल्याला मिळतं. त्यानुसार धनु जातकांनी आपल्या जोडीदाराला जितकं दिलं तेवढं किंवा त्यापेक्षा जास्त त्यांच्याकडे परत येईल. थोडक्यात जोडीदाराला आनंदी ठेवणं ही बाब तुम्हाला स्वप्नपूर्तीकडे घेऊन जाणारी असेल. याशिवाय मुलींच्या शाळेत किंवा गरजवंत मुलींना तुम्ही शिक्षणासाठी मदत केली पाहिजे. अर्थात संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी जरी तुम्ही घेऊ शकत नाही तरी दरवर्षी शैक्षणिक साहित्य नक्कीच देऊ शकतात. ती मदत त्यांच्यासाठी मोठी ठरेल आणि ती तुम्हाला स्वप्नपूर्तीकडे घेऊन जाईल. यानंतर मंत्राचा विचार केला असता स्वप्नपूर्तीचा कारक शुक्रदेवांचा बीज मंत्र ओम द्राम द्रीम द्रोम सह शुक्राय नमः या मंत्राचा तुम्ही दररोज जाप करायला हवा. जाप पूर्ण झाल्यानंतर आपल्या स्वप्नांचं इच्छेचं स्मरण करावं. हा उपाय तुम्हाला स्वप्नपूर्तीच्या दिशेने पुढे जाण्यासाठी प्रेरित करू शकतो. म्हणून तो नक्की करा. तुम्ही स्वप्नपूर्ती तुमची पूर्ण होईल, कारण पत्रिकेतील हे स्थान स्वप्नपूर्तीसाठीच बनवण्यात आलेलं आहे. अर्थात त्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागेल, परिश्रम करावे लागतील. एक ध्येय निश्चित करून वाटचाल करण्याचा तुमचा मूळ स्वभाव आहे. त्यामुळे तुम्ही ठरवलेलं ध्येय नक्कीच पूर्ण करता. ती क्षमता तुमच्यात आहे. सोबतच उपाय केल्याने तुम्हाला सकारात्मक प्रभाव लवकर प्राप्त होऊ शकतात. अर्थात तुमची स्वप्नपूर्ती लवकर होऊ शकते. अशा प्रकारे तूळ, वृश्चिक आणि धनु राशींची स्वप्नपूर्ती कशी होईल हे समजून घेण्यासाठी आजच्या भागात एवढी माहिती पुरेशी आहे. आता आपण थांबूया. पुढील भागात मकर, कुंभ आणि मीन या राशींची माहिती समजून घेणार आहोत. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट सेक्शनमध्ये तुमचे अनुभव लिहा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.